नमस्कार मित्रांनो. तर आपण आतापर्यंत इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्कीन याच्यामध्ये आपण मार्कानिफस रूल याच्यावर आपण डिस्कशन केलं होतं. मार्कानिफस रूल आपण एखाद्या अनसिमेट्रिकल अल्किन्सवर आपण एखाद्या अनसिमेट्रिकल रिएजंटची आपण जर रिॲक्शन केला तर त्यापासून तुम्हाला असा प्रोडक्ट मिळतो ज्या प्रोडक्टमध्ये निगेटिव्ह पार्ट रिएजंटच्या लिस्ट नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन आयटमला जोडलेला असेल तर त्या प्रोडक्टला आपण मार्कानिफस प्रोडक्ट असं म्हणतो. आणि जर तो मोर नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बनला जोडलेला असेल तर त्या प्रोडक्टला आपण काय म्हणत असतो का तर त्यांना आपण अँटी मार्कानिफस प्रोडक्ट असं म्हटलं जातं. तर मी तुम्हाला या इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शनबद्दल आपण डिस्कशन चालू आहे. त्यामध्ये मी तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन होताना कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट बनत असतो आणि ज्यावेळेस कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट बनतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्यामध्ये रिअरेंजमेंट आणि त्याचबरोबर रिंग एक्सपान्शन आणि रिंग कॉन्ट्रॅक्शन असे आपल्याला चेंजेस आपल्याला रूम टेम्परेचरला आपल्याला पाहायला मिळतात. त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सांगितला होता, त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस केला असाल आणि रिअरेंजमेंट कशी होते याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं. आज आपण त्या रिॲक्शनचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत ज्याला आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्कीन. अल्कीनचे आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण करत असताना पहिला प्रकार आपण आज डिस्कशन करणार ज्याला आपण म्हणतोय पहा इन प्रेझन्स ऑफ, याला आपण म्हणतो फर्स्ट प्रकार आपण म्हणतात इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलार सॉल्व्हंट, ज्याला आपण म्हणतात CCl4 किंवा CS2 असेल. याला आपण काय म्हणतोय पहा नॉन पोलार सॉल्व्हंट प्रेझन्स असताना इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला कशी घडते आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. त्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्कीन इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलार सॉल्व्हंट दॅट इज द कार्बन टेट्राक्लोराइड. हा कार्बन टेट्राक्लोराइड प्रेझन्स असताना आपल्याला ती रिॲक्शन कशी होते त्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये आपण डिस्कस करत असताना अल्कीन सोबत जशा पद्धतीने रिॲक्शन करतो त्याच पद्धतीनं अल्काईनमध्ये पण आपल्याला अशा प्रकारच्या रिॲक्शन पाहायला मिळतात. ते एक्झाम्पलमध्ये येत राहील, तुम्हाला लक्षात राहील पहा. जनरली आपण असं पाहिलेलं आहे का की जर आपण एखादा अल्कीन घेतला हा RCH डबल बॉन्ड CH2 असेल तर याला आपण काय म्हणू पहा अनसिमेट्रिकल अल्कीन असं आपण त्यांना म्हणू. याच्यासोबत जर आपण एखाद्या HBr ची आपण जर रिॲक्शन आपण करत असाल तर HBr ची रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा पहिल्यांदा कार्बोकॅटायन आपल्याला फॉर्मेशन होतो. आता ही रिॲक्शन होत असताना पहा पहिल्यांदा हा तुमचा काय असेल हा पॉझिटिव्ह आहे आणि हा काय असेल तुमचा निगेटिव्ह Br असेल, बरोबर आहे. तर इथं जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला या कार्बन मध्ये पाहायला मिळते त्यामुळे तो इलेक्ट्रॉन रिच सेंटर म्हणून काम करतो आणि त्यामुळे या रिएजंटचा म्हणजे HBr चा तो H पॉझिटिव्ह असा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो आपल्याला डोनेट करतो आणि त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रोफिल ऍड होत असतो. म्हणून आपण या रिॲक्शनला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग आता ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला हा बॉन्ड फिशन होताना या इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन या कार्बनला पण होऊ शकतं, या इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं ट्रान्सफॉर्मेशन या कार्बनला पण होऊ शकतं. त्यानुसार आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर आपण या डायरेक्शन मध्ये घेतला असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल पहा निगेटिव्ह चार्ज याच्यावर बनेल, पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर बनेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा हा R हा तुमचा CH हा पॉझिटिव्ह असेल, त्यानंतर सिंगल बॉन्ड आणि हा CH2 हा त्याच्यावर काय येईल तुमचा निगेटिव्ह चार्ज येईल. पण निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर त्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोण देणार आहे हा कार्बन या H पॉझिटिव्हला देईल. त्यामुळे इथं काय होईल पहा तुमचा CH3 आपल्याला बनतो, बरोबर आहे. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला एक कार्बोकॅटायन आपल्याला बनतो. दुसरी पॉसिबिलिटी आपण काय पाहतोय बघा, ही दुसरी पॉसिबिलिटी काय असेल ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असेल ती जर या कार्बनकडे जर शिफ्ट होत असेल तर त्यावेळेस आपल्याला याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळतो आणि त्यानुसार आपण काय मिळेल पहा हा R असेल, त्यानंतर तुमचा CH हा निगेटिव्ह मिळेल, त्यानंतर तुमचा हा CH2 पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. मग आता बघा याच्यामध्ये आपण काय पाहतो हे जर निगेटिव्ह चार्ज बनत असेल हा कार्बन तर ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणाकडे जाईल H पॉझिटिव्ह कडे जाईल. त्यामुळे इथं काय बनेल तुम्हाला हा CH2 आपल्याला बनू शकतो. म्हणजे असे दोन प्रकारचे कार्बोकॅटायन्स आपल्याला पाहायला मिळतील. याला आपण 2 डिग्री कार्बोकॅटायन म्हणू आणि हा तुमचा 1 डिग्री कार्बोकॅटायन असं आपण त्यांना म्हणू शकतो, बरोबर आहे. मग आता पहा की इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन होत असताना हा कार्बोकॅटायन आपल्याला मिळतो. मग आता या दोघांपैकी
तुम्हाला जर पाहायचं असेल तर इथं Br निगेटिव्ह आहे आणि हा तुमचा Br निगेटिव्ह असेल, यांचं जर आपण ऍडिशन करत असाल तर मोर टाइम्स ऑर इझिली अटॅकिंग कोणाची होईल, तर हा Br न्यूक्लियोफिल्स कॅन कंबाईन विथ दॅट कार्बन ॲटम्स विच कार्बोकॅटायन्स विच हॅव द ग्रेटर स्टेबिलिटी. मग याच्यामध्ये आपल्याला हा काय पाहायला मिळतो का, तर हा तुमचा मोर स्टेबल आपल्याला पाहायला मिळतो, मोर स्टेबल. आणि त्यानंतर हा काय असेल तुमचा लेस स्टेबल आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे पहा की ज्यावेळेस आपण कार्बोकॅटायन जेवढा मोर स्टेबल आपल्याला मिळतो तेवढाच त्या रिएक्शनचा रेट आपल्याला जास्त असतो, म्हणजे त्याच्यापासून मिळणारा प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळतो. आणि हीच गोष्ट आपल्याला कोण सांगितलेली आहे, तर मार्कनीपासून सांगितलेली आहे की निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडायचा आहे ज्या कार्बन सोबत कमीत कमी हायड्रोजनची संख्या असते. आणि त्यानुसार आपल्याला यांच्यापासून तयार होणारा प्रोडक्ट जो असेल तर CrCH Br आणि हा तुमचा CH3 आणि याला याच्यापासून काय मिळेल RCH2 आणि हा तुमचा CH2Br आपल्याला मिळेल. म्हणजे याच्यातला हा जो प्रोडक्ट असेल तर याला आपण काय म्हणू का, तर मार्कामिफॉस प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो, याला आपण मार्कामिफॉस प्रोडक्ट म्हणून हा तुमचा मेजर प्रोडक्ट असेल, मेजर प्रोडक्ट. आणि हा तुमचा अँटी मार्कानिफॉस प्रोडक्ट आपण त्यांना म्हणतो, यालाच आपण काय म्हणू का, मायनर प्रोडक्ट असं आपण त्यांना म्हणतो. मग आता मायनर प्रोडक्ट जो असेल तर आपण कधी साधारणतः लिहित नाही, लिहितो तो फक्त कोणता लिहितो आपण, मेजर प्रोडक्ट आपण लिहितो. असा आपण त्या मेकॅनिझम मध्ये पण पाहिला. आणि ज्या ज्या ठिकाणी कार्बोकॅटायन येतं तिथं रिअरेंजमेंट होतं, ते कसं होतं त्याचे एक्झाम्पल आपण भरपूर घेतला, ते एक्झाम्पल वर आपण लेक्चरिंग घेतला, त्यानुसार तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. आजचं डिस्कशन जे आहे तर वेगवेगळ्या टाईपचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर एक्झाम्पल पाहत असताना ही जी इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन असेल तर रिएक्टिव्हिटी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ अल्कीन टुवर्ड्स द इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. मग इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन होत असताना आपल्याला रिएक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे, म्हणून आपण रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कीन टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन होत असताना आपल्याला अल्कीनची रिएक्टिव्हिटी आपल्याला काय असेल, मग आपण असं म्हणतो की जो तुमचा अल्कीन एखादा मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला बनवू शकतो त्याची रिएक्टिव्हिटी आपल्याला जास्त असेल. आणि जो लेस स्टेबल तुम्हाला दिसेल दाखवेल तर तो काय दाखवेल आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पा, तर त्याची रिएक्टिव्हिटी कमी असेल. मग आपण थोडी जी गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे पा, की जर ज्या अल्कीन मध्ये प्लस आय इफेक्ट म्हणजेच आपण त्याला हायपर कॉन्जुगेशन ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त पॉसिबल असेल तर मोर टाइम्स होत असेल तर तो मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला बनवू शकतो. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप किंवा मायनस आय इफेक्ट दाखवणारे जे असतील किंवा मायनस एम इफेक्ट दाखवणारे असतील तर ते तुम्हाला त्यांची रिएक्टिव्हिटी काय करतात, कमी करतात, हे आपण लक्षात ठेवायचे. रिएक्टिव्हिटीसाठी दोन फॅक्टरचा आपण विचार करायचा, एक हायपर कॉन्जुगेशन आणि दुसरा असेल तर तो मायनस आय किंवा मायनस एम. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन किंवा प्लस एम इफेक्ट कॅन इन्क्रीज द रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कीन. आणि ज्याच्यामध्ये आपण मायनस आय असेल, मायनस एम असेल, दे कॅन डिक्रीज द रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कीन. म्हणून आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहा, की ज्यावेळेस आपल्याला प्लस आय और प्लस एम इफेक्ट increase reactivity of alkene असं आपण लक्षात घेऊ. आणि मायनस आय इफेक्ट डिक्रीज रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कीन असं आपण त्यांना म्हणतो. मग अल्कीनची रिएक्टिव्हिटी आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला तो डिक्रीज करू शकतो. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. आता मी तुम्हाला इथे सांगतोय पहा, क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन मध्ये आपण काय पाहतोय पहा, अरेंज इन increasing order of alkene reactivity with HBr towards इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. मग आता अल्कीन आपण जर बघितला तर वेगवेगळ्या अल्कीनचे आपण
HBr सोबत रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन दाखवत असताना त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला लिहायची आहे. मी काही एक्झाम्पल आपल्याला इथे लिहितोय बा. तर हा तुमचा CH3 असेल, हा CH3 असेल, हा डबल बॉन्ड CH2 असेल. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. हा तुमचा CH3 असेल, हा CH3 असेल, हा तुमचा हा CH3 आणि हा तुमचा H असेल. त्यानंतर आपण पाहतो हा तुमचा CH3 असेल, हा CH डबल बॉन्ड CH2 असेल. त्यानंतर तुमचा एखादा CH3, हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH2 घ्या. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत दुसरं एक्झाम्पल घेत असताना आपण हा CH3, हा CH डबल, हा CH2 CH डबल बॉन्ड CH असा असेल. किंवा एखादा आपण घेऊ शकता हा CH3, हा CH2 डबल बॉन्ड CH आणि हा CH असेल. असे आपल्याला एक्झाम्पल दिलेले. हा तुमचा 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल, हा 4 असेल, हा 5th असेल आणि हा 6th असेल. तर आता याच्यामध्ये आपण जर बघितला तर आपण लक्षात घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला हायपर कॉन्जुगेशन आपण जर बघितला तर हायपर कॉन्जुगेशन आपल्याला किती वेळेस होतो. तर याच्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन 6 अल्फा हायड्रोजन आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला 9 अल्फा हायड्रोजन आहे, हे आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये 3 अल्फा हायड्रोजन आयटम, बरोबर आहे. याच्यामध्ये 0 अल्फा हायड्रोजन आयटम, बरोबर आहे. त्यानंतर इथं बघा, इथं तुम्हाला काय पाहायला मिळेल 2 अल्फा हायड्रोजन आयटम, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपण काय पाहतो पहा, हा जो तुमचा Cl असेल तर हा Cl आपण काय करतोय पहा -I इफेक्ट आपल्याला दाखवतो. हा Cl काय दाखवतो तुम्हाला -I इफेक्ट आपल्याला दाखवत असतो. मग आता पहा याच्यावरून आपण काय सांगितलं की हायपर कॉन्जुगेशन सर्वात जास्त कोणामध्ये असेल, सेकंड. म्हणजे आपल्याला सर्वात मोर रिएक्टिव्ह कोण असेल, मग सेकंड वाला असेल, कारण त्याच्यामध्ये 9 अल्फा हायड्रोजन आयटम पाहतो. त्यानंतर कोण येईल तुमचा 6 अल्फा हायड्रोजन आयटम, म्हणजे हा तुमचा काय असेल पहा फर्स्ट हा तुमचा काय येईल तर हा मोर रिएक्टिव्ह. त्यानंतर आपण काय पाहतो इथे 3 अल्फा हायड्रोजन आयटम मिळतात, इथे 2 अल्फा हायड्रोजन आयटम मिळतात. म्हणून आपण याला काय म्हणतो थर्ड जो असेल तर तो इथे येईल. त्यानंतर तुम्हाला काय येईल पहा 5th येईल. त्यानंतर तुम्हाला कोणता येईल पहा तर हा तुमचा सर्वात कमी असेल, हा तुमचा 4th वाला इथे येईल. आणि त्यानंतर सर्वात कमी रिएक्टिव्हिटी कोणाची असेल तर ती 6th वाल्याची असेल. तर ही आपण रिएक्टिव्हिटी ऑर्डर आपण सांगायची पहा. रिएक्टिव्हिटी ऑर्डर सांगण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचा आधार घेतला, एक तर +m इफेक्टचा आपण घेतो किंवा त्यामुळे +I चा आपण उपयोग करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट साठी आपण काय करायचं आहे पहा +m किंवा +H आपण त्याला म्हणू. याला काय म्हणू आपण +H. याचा इफेक्ट जो असेल तर त्यावेळेस तुम्हाला रिएक्टिव्हिटी सांगता येईल. आणि -I इफेक्ट जर आपण बघितला तर त्यावेळेस तुम्हाला त्याची रिएक्टिव्हिटी कमी करतो. आणि रिएक्टिव्हिटीच्या वेळेस ज्यावेळेस आपण एखादा हायड्रोजन हा सबस्टिट्यूएंट जर असेल तर तो हायड्रोजन आयटम सबस्टिट्यूएंट असताना त्यावेळेस तो तुम्हाला रिएक्टिव्हिटी सांगताना -I इफेक्ट घ्यायचा आहे. आणि जर प्रोडक्ट सांगायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही रेझोनन्सचा उपयोग करा किंवा +m इफेक्टचा उपयोग करा, असं मी तुम्हाला सांगतो. तसं एक्झाम्पल पण येईल. तर ही एक रिएक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला त्याच्यामध्ये अल्किनची सांगता येईल. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत की रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलो ऍसिड. रिएक्टिव्हिटी ऑफ HX. HX ची रिएक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे, मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही. तर ती तुम्हाला माहित असलेली जी असेल तर HR इज मोर रिएक्टिव्ह दॅन द HBr दॅन द HCl दॅन द HF. ही तुम्हाला रिएक्टिव्हिटी ऑर्डर कोणाची असेल पहा हॅलो ऍसिडची असेल किंवा त्याला आपण HX म्हणतो. असं आपण रिएक्टिव्हिटी ऑर्डर बद्दल आपल्याला माहिती असावी. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला नॉन पोलार सॉल्व्हेंट प्रेझेंट असताना म्हणजेच आपण इथं काय करतोय CCl4 प्रेझेंट असताना या पद्धतीने आपण रिएक्शन आपण पाहू शकता, बरोबर आहे. तर असं आपण हे एक पहिला सेगमेंट आपण बघितला ज्याच्यामध्ये आपण रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन अँड हायड्रोजन हलाइड्स यांची आपण रिएक्टिव्हिटी ऑर्डर आपण पाहिला. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर याच्यानुसार तुम्हाला काय करता येईल का. तर आपण एक्झाम्पलकडे आपण जाऊ. आता एक्झाम्पल आपण 1 बाय 1 आपण पाहणार आहोत.
आता पहा नेक्स्ट सेगमेंट मध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल तुम्हालाही करता आले पाहिजेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर आपण सुरुवातीला काही सिमेट्रिकल अल्किन बद्दल आपण डिस्कशन करू पहा. तर याच्यामध्ये आपण मी लिहितोय पहा, असं काही तुम्ही लक्षात ठेवू नका सिमेट्रिकल अल्किन असं आपण लक्षात ठेवायचं नाही, पण तुम्हाला एक सेपरेट तुम्हाला डिफरन्शिएट करता यावं म्हणून आपण लिहितोय पहा. तर याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहत असताना काय होईल, तर हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH2 असेल. याच्यासोबत आपण HBr ची रिएक्शन करताना जर आपण कार्बन टेट्राक्लोराइड जर आपण घेतला तर हा सिमेट्रिकल अल्किन असताना आपण काय म्हणतो, हायड्रोजन आयटम आणि हॅलोजन आयटम आपण कुठे जोडू शकता, तर हायड्रोजन आयटम इथं जोडलात, Br आपण इथं जोडलात, त्यापासून तुम्हाला CH3 हा तुमचा CH2 आणि हा Br असा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. याला आपण इलेक्ट्रोफिलिक एडिशन रिएक्शन ऑफ हॅलो ऍसिड्स विथ द अल्किन असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आपण जर बघितलं तर याला आपण एक म्हणणार, दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो ज्याच्यामध्ये हा तुमचा CH3 हा CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH3 याच्यासोबत जर आपण रिएक्शन एखाद्या याच्याची केला त्यावेळेस आपण कार्बन टेट्राक्लोराइड जर आपण प्रेझेन्स घेतला तर त्यावेळेस हा तुमचा सिमेट्रिकल आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर सिमेट्रिकल आपण घेत असाल तर तयार होतो तुमचा हा CH3 हा CH2 हा CHI आणि हा तुमचा CH3 हा तुम्हाला 2 आयडो ब्युटेन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून आपण याला काय म्हणू पहा, इथिल म्हणता, याला आपण इथिल ब्रोमाइड असं म्हणतो, इथिल ब्रोमाइड. आता बघा पुढे आपण याला आपण म्हणतोय पहा ब्यूट 2ENE आणि हा तुमचा 2 आयडो ब्युटेन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. त्याचबरोबर आपण एखादा तिसरं एक्झाम्पल जर बघितला ज्याच्यामध्ये आपण हा सायक्लोहेक्सिन असेल, तर हा जो सायक्लोहेक्सिन असेल तर यांच्यासोबत आपण जर एखादा HBr आणि हा कार्बन टेट्राक्लोराइड आपण जर घेतला तर हा तुमचा सिमेट्रिकल आपल्याला पाहायला मिळेल. आणि सिमेट्रिकल म्हणजे आपण हायड्रोजन आयटम आपण कोणत्याही कार्बनला आपण जोडू शकता, म्हणजे ज्यापासून आपल्याला काय मिळेल का, तर इथं आपण काय करतो, इथं आपण एक हायड्रोजन आपण ऍड केला आणि त्यापासून तुम्हाला काय मिळतो का, सायक्लोहेक्सिल ब्रोमाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. असा आपण सिमेट्रिकल बद्दल आपण डिस्कशन करू शकता. आता एक आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण एक चौथं एक्झाम्पल आपण जर पाहत असाल ते महत्त्वाचं असेल. हा तुमचा CH3 हा तुमचा CH2 हा CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH3 असेल. तर या एक्झाम्पल कडे आपण लक्ष द्यावा. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला 2 कार्बोकॅटायन्स आपल्याला मिळतात. याला आपण सिमेट्रिकल म्हणणार नाही, पण याच्यामध्ये आपल्याला 2 डबल बॉन्डेड कार्बन आयटम जे आहेत तर हे कार्बन आयटम सोबत हायड्रोजनची संख्या सेम आहे. अशा वेळेस आपल्याला हायड्रोजन आयटम नेमका कुठं जोडायचा, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायनच्या स्टेबिलिटी बद्दल आपण डिस्कशन करू. जर समजा आपण इथं पाहिला हा तुमचा HBr असताना हा कार्बन टेट्राक्लोराइड आपण घेतला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होईल पहा, 2 कार्बोकॅटायन्स आपल्याला फॉर्मेशन होतील, मग त्यावर तुम्ही मेजर प्रोडक्ट आपण ठरवू शकता. समजा इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे जर गेली असेल तर तुम्हाला काय मिळेल, हा CH3 हा CH2 हा CH हा पॉझिटिव्ह, त्यानंतर तुमचा CH हा 2 झाला आणि हा तुमचा CH3 झाला, बरोबर. असा एक कार्बोकॅटायन आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर बघा जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी या बाजूला येत असेल तर आपण काय पाहता, हा तुमचा CH3 हा तुमचा CH2 हा CH2 हा CH आणि त्यानंतर तुमचा इथं पॉझिटिव्ह चार्ज आला आणि हा तुमचा CH3 आपल्याला मिळाला. बघा आता बघा या दोघांपैकी आपल्याला जर अल्किन बद्दल जर विचार केला, अशा प्रकारचा जर अल्किन असेल ज्याला आपण पेंट 2ENE असं म्हणतो, पेंट 2ENE हा जो अल्किन असेल तर इथं तुम्हाला डबल बॉन्ड जो असेल तर तो सेम नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन आयटम्स असतात. त्यावेळेस नेमका हायड्रोजन आपण कोणत्या कार्बन आयटमला जोडायचा, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आता कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी सांगायची असेल तर आता बघा हा जो कार्बोकॅटायन असेल याच्याकडे अल्फा हायड्रोजन आयटम किती आहे, तर 4, म्हणजे एकूण 4 अल्फा हायड्रोजन आयटम आपण याच्याकडे पाहतो. याच्याकडे जर आपण बघितला तर 5 अल्फा हायड्रोजन आपल्याला पाहायला मिळतात. मग मोर स्टेबल कोणता असेल, तर हा तुमचा मोर स्टेबल असेल. आणि म्हणून आपण काय करणार आहात, याचा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला कोणता मिळेल, याच्यासोबत आपण जर Br निगेटिव्ह आणि याच्यासोबत आपण Br निगेटिव्ह आपण जर जोडला तर काय मिळणार आहे तुम्हाला,
तर हा Br मोर टाइम्स कुठे येईल, इथे येईल. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट जो मिळेल तर तो प्रोडक्ट आपल्याला काय मिळेल पहा, तर हा तुमचा मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो कुणापेक्षा, याच्यापेक्षा. आणि म्हणून आपण काय म्हणतो पहा, हा Br आपण इथे जोडला तर हा तुमचा मेजर प्रोडक्ट असेल, बरोबर आहे. तर असे आपण लक्षात ठेवा. तर मेजर प्रोडक्ट आपल्याला कोणता येतो, मायनर कोणता येतो, त्यासाठी आपण स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनचा आपण विचार करायचा, असा आपण लक्षात ठेवू. तर हे आपण सिंपल एक्झाम्पल आपण बघितलं. आता आपण थोडं अनसिमेट्रिकल अल्किन्स कडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. आता आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो तर हा अनसिमेट्रिकल अल्किन. आता अनसिमेट्रिकल अल्किन बद्दल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण एक एक एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल आपण पाहतो, ज्या एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणता, प्रोपीन हा आपण उपयोगात आणू शकतो. तर हा प्रोपीन आपण उपयोगात आणणार, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हा तुमचा CH3, हा CH डबल बॉन्ड, हा तुमचा CH2 असेल. याच्यासोबत आपण रिएक्शन करायची कुणाची, तर एखादा HBr असेल तर इथे इन प्रेझेन्स तुमचा कार्बन टेट्राक्लोराइड असेल. तर आपण इथं काय करतोय पहा, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन आपण करणार आहात आणि मार्कानिफास रूल नुसार आपण करतो. म्हणजे ही जी रिएक्शन असेल तर ती मार्कानिफास रूल नुसार आपण करणार आहात आणि याचं मेकॅनिझम जे असेल तर इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन आपण करतो. म्हणजेच निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडतो ज्या कार्बन सोबत कमीत कमी हायड्रोजनची संख्या असेल. म्हणून आपण हा Br निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह जो असेल तर हा Br निगेटिव्ह या कार्बनला, हायड्रोजन आयटम या कार्बनला, आणि याच्यामध्ये दोन पॉसिबल प्रोडक्ट मिळतात म्हणून आपण त्या रिएक्शनला रेडिओ सिलेक्टिव्ह म्हणतो. पण याच्यात आपण मेजर प्रोडक्टच आपण लिहित असतो. तो मेजर प्रोडक्ट काय असेल तुमचा, तर हा CH3, हा CH Br आणि हा तुमचा CH3. हा तुमचा मार्कानिफास रूल प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतो. तर 2-ब्रोमो प्रोपेन हा त्याचा मेजर प्रोडक्ट आपण त्याला सांगू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपण पुढचा अनसिमेट्रिकल अल्किन जर घेतला तर तो असेल तुमचा CH3, हा CH2, CH डबल बॉन्ड CH2. याच्यासोबत जर आपण HBr ची रिएक्शन केलं तर हा तुमचा कार्बन टेट्राक्लोराइड आहे. याला पण आपण मार्कानिफास रूल अप्लाय करणार. या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला काय मिळेल पहा, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये तुम्हाला मेजर प्रोडक्ट आता पटकन सांगता येईल पहा. याचा प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, हा CH3, CH2, हा CH Br आणि हा तुमचा CH3, हा 2-ब्रोमो ब्युटेन हा तुम्हाला मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळेल. तर इथं तुम्हाला एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता पहा. तो क्वेश्चन कोणता होता तो आपण लक्षात घ्यायचा पहा. तर इथं मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. इथं तुम्हाला एम्स 2017 या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन आपल्याला विचारला होता आणि तो जो क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन कोणता होता. इथं आपल्याला 2-ब्युटीन HBr कार्बन टेट्राक्लोराइड मेजर प्रोडक्ट will be number of major product, number of major product आपण त्याला म्हणतो. असा क्वेश्चन विचारलाय, नंबर ऑफ मेजर प्रोडक्ट आपल्याला किती मिळतात. त्यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिले होते पहा. ए असेल तर 4, बी दिला तुम्हाला 2, सी दिलाय तुम्हाला 1 आणि त्याचबरोबर आपल्याला डी दिलाय 3. तर असं ऑप्शन मध्ये क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तर याचा आन्सर काय देणार बघा. याच्यामध्ये आपण काय केलं की हा तुम्हाला तयार झाला, बरोबर आहे. आता तुम्ही या रिएक्शन कडे जर बघितलं तर या रिएक्शन मध्ये आपण काय पाहतो तर 2-ब्रोमो ब्युटेन आपल्याला बनतो, बरोबर आहे. मग आपण याचा आन्सर काय असायला पाहिजे तर तो 1 तुम्हाला एक प्रोडक्ट आपल्याला मिळतो. तो मेजर प्रोडक्ट जो असेल तर तो मेजर प्रोडक्ट आपल्याला काय मिळेल का तर 1 आपण त्याला आन्सर लिहितो. पण असं नाही. तर आता नंबर ऑफ आयसोमेरिक प्रोडक्ट जर विचारला असेल तर याचा आन्सरच आपल्याला असा जरी क्वेश्चन विचारला तरी त्याचा आन्सर आपण किती द्यायचे पहा 2 द्यायचे. कारण काय बघा, हा जो कार्बन आयटम असेल तर हा कार्बन आयटम आपल्याला काय दिसतो, कायरल कार्बन आयटम आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर कायरल कार्बन आयटम जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला कोणते 2 प्रोडक्ट मिळतील तर याच्यामध्ये D and L आयसोमर मिळतात. आणि D and L आयसोमर जर मिळत असतील तर याचा अर्थ आपल्याला किती मेजर प्रोडक्ट मिळाले, मग आपल्याला 2 मेजर प्रोडक्ट मिळाले. म्हणून त्याचा आन्सर काय असेल पहा तर हे बी आन्सर तुमचं करेक्ट असेल असं आपण लक्षात घ्या. कळतं मी काय म्हणतो तुम्हाला की ज्यावेळेस तुम्हाला याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला विचारला, सिंपल क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये काही कुठला दम नाही, पण तुमच्याकडे त्यावेळेस
म्हणजे ॲट द मुवमेंट ऑफ एक्झामच्या वेळेस तुम्हाला असं आठवणं फार कठीण जातं. त्यामुळे हे क्वेश्चन आपण वारंवार बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 याच्यापासून एकच पॉसिबल मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळतो, पण ते मिळत असताना तयार होणारा प्रोडक्ट काय तर कायरल कार्बनचा असतो. आणि कायरल कार्बनचा जर असेल तर तो तुम्हाला किती असते, मग एक डेक्स्ट्रो असेल, दुसरा लिओ असू शकतो. आणि त्यामुळे आपण त्याचे प्रोडक्ट किती मिळतात, 2 मिळतात. असा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या 2017 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे महत्त्वाचा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवता का. हे आपण एक क्वेश्चन बघितलं. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. आता बघा, आता पुढचा एक्झाम्पल आपण जर बघितला तर ज्यामध्ये आपण पाहतो याच्यासोबत जर आपण एखादा HBr आपण किंवा HID इन प्रेझन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड असं जर असेल तर याचा मेजर प्रोडक्ट कोणता असेल तर तो तुमच्या लक्षात येईल. तर तो कोणता येईल पहा. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, इथं जर आपण पॉझिटिव्ह चार्ज बनवला तर टर्शरी कार्बोकॅटायन बनतो, इथं जर बनवला तर सेकंडरी आपल्याला बनतो. आणि जरी इथं सेकंडरी बनवला तर रिअरेंजमेंट आपल्याला घडणार आहे आणि तो टर्शरी बनणार आहे. आणि म्हणून आपल्याला हा कार्बोकॅटायन आपल्याला बनतो. कार्बोकॅटायन कोणता बनेल तर हा कार्बोकॅटायन आपल्याला बनतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण एखादा आय निगेटिव्ह याच्यावर अटॅक करेल आणि त्यापासून तुम्हाला हा मेजर प्रोडक्ट आपल्याला बनू शकतो. हा आयोडीन असेल, बरोबर आहे. या पद्धतीने आपण थोडा काळजीपूर्वक एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. तर असे एक्झाम्पल आपण करता येतील. तर हे एक आपण त्याच्यामध्ये आपण अनसिमेट्रिकल अल्किन बद्दल आपण डिस्कशन करतोय पहा. आणखी मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल देणार आहे, त्यामध्ये आपण डिस्कशन करू का, हे लक्षात येईल. त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहतो. तर हे थोडं उतरून घेण्याचा प्रयत्न करा आणि याची प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करावा. तर आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहतोय फोर्थ एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण CH2 डबल बॉन्ड CH हा CH2 हा Cl असेल. याच्यासोबत आपल्याला HBr अँड CCl4 याची रिॲक्शन करायची. आता याचे जर एक्झाम्पल आपण बघितलं यामध्ये आपल्याला काही मुलांचा आपल्याला पाहायला मिळेल की मार्गानुसार जर विचार केला तर तुमचा Cl आपल्याला इथे येतो असं आपण त्याला म्हणू. पण अशी पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला इथं पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळू शकतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज जर येत असेल तर त्यावेळेस आपण कोणत्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन ॲटम आपल्याला जोडायचा हे आपण लक्षात घेऊ. आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक तर तुम्हाला CH2 हा CH2 हा CH2Cl आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळेल. एक कार्बोकॅटायन बनला, बरोबर आहे. दुसरा कार्बोकॅटायन कोणता बनू शकतो तर दुसरा बनेल तर हा तुमचा CH3 हा CH पॉझिटिव्ह, त्यानंतर तुमचा CH2Cl आपल्याला बनतो. मग याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता पहा. तर मी तुम्हाला इथं -I इफेक्ट आपण घ्यायचा विचारात असं म्हटलं होतं, पण इथं घेण्याची गरज पडणार नाही. इथं तुम्ही बघितला याच्यासोबत अल्फा हायड्रोजन ॲटम जर बघितला तर अल्फा हायड्रोजन ॲटम किती आहे तर 2 अल्फा हायड्रोजन ॲटम आहे, बरोबर आहे. इथं जर आपण बघितला तर किती दिसतात 5 अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल बघ, ज्यावेळेस आपण हायड्रोजन ॲटम या कार्बन ॲटमला जोडला तर त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल पहा. यांच्यापासून आपल्याला काय बनू शकतो, हा CH3 हा CH हा Br आणि त्यानंतर हा तुमचा CH2Cl बनतो. यालाच आपण काय म्हणू पहा तर हा Br निगेटिव्ह आयन्स अटॅक केला हा त्याचा मेजर प्रोडक्ट आपल्याला बनू शकतो. हा काय असेल तुमचा मेजर प्रोडक्ट आपल्याला बनतो, लक्षात राहील. तर हे हायपर कॉन्जुगेशनच्या आधारावर आपण हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता नीट लक्ष द्या. आता बेस्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH त्यानंतर तुमचा CCl3 असा तुम्हाला दिलेला ग्रुप आहे. तर आता याच्यासोबत आपण जर बघितला तर याच्यासोबत आपण HCl ची रिॲक्शन कार्बन टेट्राक्लोराइड प्रेझेन्स असताना जर केला तर आपल्याला मार्कानिफास रूलनुसार महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. मार्कानिफास रूलनुसार जर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तो मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोणता मिळतो हे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू का. तर याच्यापासून जर कार्बोकॅटायन बनवला तर तुम्हाला 2 पॉसिबिलिटी आहे. हा तुमचा CH2 पॉझिटिव्ह असेल, त्यानंतर तुमचा हा CH2 हा CCl2 आपल्याला CCl3 आपल्याला बनतो, बरोबर आहे.
नेक्स्ट आपण दुसरं काय असेल पहा, तर दुसरा कार्बोकॅटायन काय मिळेल, हा CH3 हा त्यानंतर CH हा पॉझिटिव्ह असेल आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल CCl3 आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे. आता जर आपण हायपर कॉन्जुगेशनचा जर विचार केला तर हायपर कॉन्जुगेशनचा विचार करताना आपण इथं तुम्हाला 2 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला मिळतील. इथं आपण 2 अल्फा हायड्रोजन आयटम पाहायला मिळतील. इथं जर बघितलं तर 3 अल्फा हायड्रोजन आयटम पाहायला मिळतील. ही पहिली गोष्ट, बरोबर आहे. आता पण हा जो तुमचा CCl3 असेल तर हा -I इफेक्ट आपल्याला दाखवतो. काय दाखवतो? -I इफेक्ट दाखवतो. आपण काय दाखवेल तुम्हाला? -I इफेक्ट आपल्याला दाखवतो. मग आता -I इफेक्ट हा इफेक्टिव्हली कुठं होतो? तुम्हाला सांगितलेलं आहे की इंडक्टिव्ह इफेक्ट कशावर डिपेंड आहे? डिस्टन्सवर डिपेंड आहे. इथं जर बघितला तर तो कार्बोकॅटायनच्या कार्बन पासून तुम्हाला अवे असतो आणि इथं जर बघितला तर कार्बोकॅटायनच्या तो फार क्लोज डिस्टन्स मध्ये आहे, म्हणून याचा -I इफेक्ट हा इफेक्टिव्ह होतो आणि त्यामुळं जरी याच्याकडे अल्फा हायड्रोजन आयटम मोर असतील तरी आपल्याला या ठिकाणी येणारा जो हायड्रोजन आयटम असेल तर तो त्या कार्बनवर आपल्याला येणार नाही आणि म्हणून आपण काय म्हणतो, ड्यू टू द -I इफेक्ट दिस कार्बोकॅटायन कॅन बिकम द अनस्टेबल आणि त्यामुळे आपण हा अनस्टेबल बनतो. अनस्टेबल कार्बोकॅटायन ड्यू टू -I इफेक्ट ऑफ CCl3 ग्रुप. हे लक्षात राहील तुमच्या. आणि त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा, मेजर प्रोडक्ट तुम्हाला कोणापासून मिळेल? मग यांच्यापासून मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला हा काय असेल, मोर स्टेबल असेल दॅन दिस कार्बोकॅटायन आणि म्हणून आपण याचा मेजर प्रोडक्ट जर करायचा ठरवला तर हा तुम्हाला मिळतो इथं Cl तुम्हाला येतो. हा त्याचा मेजर प्रोडक्ट असतो. यालाच आपण काय म्हणू पहा, हा मेजर प्रोडक्ट. लक्षात राहील तुमच्या. त्याचं रिझन मी लिहिलेलं आहे. हा कार्बोकॅटायन तुम्हाला अनस्टेबल का होतो? ड्यू टू द -I इफेक्ट ऑफ CCl3 ग्रुप क्लोज टू इच अदर आणि त्यामुळे आपल्याला याची हा मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. इंटरेस्टिंग आहे. आता बघा नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत. याच्यानंतर आता आणखीन आपली गोडचूक होऊ शकते ते एक्झाम्पल बघा, ज्याच्यामध्ये आपण CH2 डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा Br आपण घेतला, बरोबर आहे. तसं आपण Cl घ्यावं कारण हा तुमचा काय असेल, Br चा. तर आता याच्यासोबत जर आपण एखाद्या HBr ची आपण रिएक्शन करत असाल इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्रा क्लोराइड. आता कार्बन टेट्रा क्लोराइड सोबत जर आपण घेतला तर त्यामध्ये आपण काय सांगतोय बघा. आता प्रोडक्ट जर सांगायचं असेल तर मी काय म्हणतोय बघा, तर इथं तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज येतो किंवा इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता दोघांपैकी मोर स्टेबल कोणता तोही आपण ठरवू, बरोबर आहे. आता बघा दोघांपेक्षा मोर स्टेबल जर ठरवायचा असेल तर हा तुमचा CH2 पॉझिटिव्ह आहे, सिंगल बॉन्ड CH2 Br आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. हा कार्बोकॅटायन. त्याच्यानंतर बघा इथं जर आपण बघितला तर हा तुमचा CH3 आणि त्यानंतर तुमचा सिंगल बॉन्ड CH हा पॉझिटिव्ह आणि हा तुमचा Br असा, बरोबर आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या. आता या कार्बोकॅटायन आणि या कार्बोकॅटायनचं कंपॅरिझन आपण जर केला तर याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम किती दिसतात तुम्हाला? 2. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम किती दिसतील? 3. त्याहून पुढे याच्यापेक्षा इफेक्टिव्ह काय असेल बघा, याच्यामध्ये 2 अल्फा हायड्रोजन आहे, बरोबर आहे. इथं +H इफेक्ट आपल्याला घडतो, बरोबर आहे. आणि इथं काय घडतो का, इथं तुम्हाला 3 अल्फा हायड्रोजन आयटम आहे म्हणजे +H ग्रुप H आपल्याला हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट घडतो आणि त्याच्यापेक्षा डोमिनन्स असलेला कोण, तर हा इलेक्ट्रॉन पेअर इथे येऊ शकतो. म्हणजेच काय म्हणायचं आपण त्याला, रेझोनन्स. मग आपल्याला काय मिळेल तर रेझोनन्स मध्ये आपल्याला मिळेल म्हणजेच इथे आपल्याला काय मिळतो, +M इफेक्ट आपल्याला घडतो. आणि जर +M इफेक्ट आपल्याला घडत असेल तर हायपर कॉन्जुगेशन पेक्षा इफेक्टिव्ह असतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे GOC मध्ये. आणि त्यामुळे येणारा जो प्रोडक्ट असेल तर तो कोणता प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो ते पण आपण लक्षात घ्या. तर मेजर प्रोडक्ट आपल्याला हा पाहायला मिळतो. +M इफेक्ट काय करू शकतो, इन्क्रीज द रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कीन. मग अल्कीनची रिएक्टिव्हिटी वाढते आणि त्यापासून तुम्हाला CH3 हा CH हा Br आणि हा Br आपल्याला पाहायला मिळतो. हे त्याचा मेजर प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतो, मेजर प्रोडक्ट, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण काय करतोय पहा, ही तुम्हाला पॉसिबिलिटीज आपल्याला +I इफेक्टच्या आधारावर, हायपर कॉन्जुगेशनच्या आधारावर
किंवा मायनस आय इफेक्टच्या आधारावर किंवा प्लस एम इफेक्टच्या आधारावर आपल्याला हे क्वेश्चन आपल्याला नीट पुन्हा पुन्हा ऑब्झर्व करायचे, पुन्हा पुन्हा प्रत्येक शब्द नीट लक्ष देऊन ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं आहे पहा. तर याच्यामध्ये रिझन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहा. आता बघा नेक्स्ट आपण त्याच्या एक्झाम्पल कडे जाऊ. आता काही एक्झाम्पल आपण पुढचे बघणार आहे. बघा एक क्वेश्चन तुम्हाला दिला होता, जसा आपण CH3 हा C ट्रिपल बॉन्ड CH आपल्याला दिलाय, याच्यासोबत आपण HBr इन CCl4 हा 2 मोल्स आपल्याला दिलेला आहे. तर याचा प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो असा तुम्हाला क्वेश्चन आहे. तर आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे कधी विचारलेलं आहे पहा, एम्स 2015 असं काहीतरी तुम्हाला तो क्वेश्चन विचारलेला आहे. तर आता बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते 2 मोल्स आपल्याला किंवा 2 इक्विव्हॅलंट मोल्स असं पण दिलं जातं, हे शब्द लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करू शकतो पहा, हा CH3 हा C ट्रिपल बॉन्ड CH पहिल्यांदा आपण HBr आपण जर ऍड केला तर काय मिळतो बघा. तर हा तुमचा काय होईल, मार्गानिफास रूलनुसार हा तुमचा Br आणि त्यानंतर तुम्हाला हा डबल बॉन्ड आणि हा CH2 आपल्याला पाहायला मिळतो. हा एक प्रोडक्ट मिळाला. त्यानंतर बघा पुन्हा आपण एखादा HBr आपण घेतला, पुन्हा आपल्याला काय होईल पहा, तर हा तुमचा Br इथं जाईल, हायड्रोजन आयटम आपल्याला इथे येईल आणि त्यावर तुमचा CH3 हा C Br हा Br आणि त्यानंतर तुम्हाला हा CH3. इथं पण आपण मार्गानिफास रूल अप्लाय करू शकतो, इथं पण आपण मार्गानिफास रूल आपण अप्लाय करू शकतो. त्यानुसार तुम्हाला हा प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होतो. नेक्स्ट आपण पुढे जर बघितलं तर त्यामध्ये आपण काय पाहतोय पहा, दुसरं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. हा CH3 हा C ट्रिपल बॉन्ड हा तुमचा CH असेल, त्याला आपण प्रोपाइन आपण त्यांना म्हणतो. आणि जर आपण बघितलं तर याच्यासोबत आपल्याला काय दिलेलं आहे, HCl दिलाय, कार्बन टेट्राक्लोराइड 1 मोल आपल्याला दिलेला आहे. 1 मोल ऑफ HCl चा 1 मोल आपल्याला दिलेला आहे. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय सिंपल मार्गानिफास रूलनुसार आपल्याला तो प्रोडक्ट मिळतो. त्यानुसार तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH3 हा CHCl आणि त्यानंतर तुमचा काय मिळेल पहा, हा डबल बॉन्ड CH2 आपल्याला फॉर्मेशन होईल. बरोबर आहे. आता पुढे बघा याच्यामध्ये आपण काय म्हणतो, याच्यात आपल्याला तयार होणारा प्रोडक्ट हा तुमचा असा मिळेल. आता जर समजा याच्यासोबत जर आपण एखादा आणखीन एक HCl याच्यासोबत आपण CCl4 आपण जर घेतलं तर पुन्हा आपल्याला ऍडिशन कुठे होईल, याच ठिकाणी होईल. बरोबर आहे. आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो CH3 हा CCl हा Cl आणि त्यानंतर हा CH3. असे प्रोडक्ट आपल्याला हा A असेल आणि हा B प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतात. जर आपण एक एक मोल सेपरेटली आपण उपयोगात आणला तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो पहा, हे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत ते पण आपण लक्षात ठेवा. याला आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन असं आपण त्यांना म्हणतो. कुणाचं पाहतोय आपण, अल्काइनचं आपण पाहतोय. बरोबर आहे. हे अल्काइनचे एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. नेक्स्ट आपण एक क्वेश्चन मी तुम्हाला देतोय पहा, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण 7 झाला, हा 8 झाला, हा 9 झाला. आता 10 क्वेश्चन मी तुम्हाला देतोय पहा. तर कंप्लीट दिस रिएक्शन तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आपण क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे पहा. तर याच्यासोबत आपण HBr मेजर प्रोडक्ट विल बी, त्याचा मेजर प्रोडक्ट आपल्याला विचारलेला आहे. मग आता बघा मेजर प्रोडक्ट मी तुम्हाला ऑप्शन देतोय का, तर याच्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय मिळेल, पहिल्यांदा Br आपल्याला दिलेला असेल, बी ऑप्शन मध्ये तुम्हाला असेल का असं तुम्हाला दिलाय प्रोडक्ट, सी प्रोडक्ट तुम्हाला दिलेला असेल का, आणि डी प्रोडक्ट दिलाय तुम्हाला,
तर असे 4 ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल बा, याचा जो मेजर प्रोडक्ट असेल तर तो मेजर प्रोडक्ट कोणता असेल तुम्हाला हा तर येणार नाही, कारण डबल HBrचा आपण डबल बॉन्डचे ऍडिशन केलेलंच नाही, तर याच्यामुळे आपण हा प्रोडक्ट पण येणार नाही. इथं पण डबल बॉन्ड ऍज इट इज आहे, त्यामुळे इथं पण तुम्हाला ऍडिशन होणार नाही. त्यानंतर तुम्हाला हा प्रोडक्ट जो असेल तर हा प्रोडक्ट तुमचा काय असेल पहा, अशा कार्बनला जोडल्या ज्या कार्बन सोबत कमीत कमी हायड्रोजनची संख्या आहे, म्हणून आपल्याला हा प्रोडक्ट काय असेल पहा तुमचा करेक्ट आन्सर असेल असं लक्षात ठेवा. इथं जर जोडलेला असेल तर तो अँटी मार्गानिकपासून प्रोडक्ट आहे, आणि इथं जर जोडला असेल तर मार्गानिकपासून प्रोडक्ट आहे. त्यामुळे आपण हा एक तुम्हाला क्वेश्चन माहित असावा. तर हे क्वेश्चन आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण तुम्हाला एम्स 2015 मध्ये तुम्हाला विचारलेला क्वेश्चन आहे, तर असे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. तर हे क्वेश्चन आपण फार इम्पॉर्टंट आहे, हे क्वेश्चन तुम्ही ऑब्झर्व करायचे, पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस करायची. काही एक्झाम्पल मी तुम्हाला पुढे देत जाईल, तेही तुम्ही निश्चिंत राहा. बरोबर आहे. आता आपण बघितला डबल बॉन्ड बघितला, ट्रिपल बॉन्ड आपण बघितला, बरोबर आहे, सेपरेट मॉलिक्यूल मध्ये बघितला. आता आपण पाहणार आहोत पहा की डबल बॉन्ड हा जर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर एकाच मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल आपण डिस्कशन करू पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, एक एक्झाम्पल आपण बघणार, ते एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतोय, मग आपल्याला तुम्हाला लक्षात येईल. ते अगोदर तुम्ही नोट डाऊन करा, तर त्यानंतर तुम्हाला ते एक्झाम्पल करता येतील. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल, आणि ते फार महत्वाचं एक्झाम्पल आहे. 11th एक्झाम्पल आपण पाहणार. इफ CH2 डबल बॉन्ड CH2 हा C ट्रिपल बॉन्ड CH असा मॉलिक्यूल तुम्हाला दिला आहे, म्हणजेच डबल बॉन्ड पण दिला आणि ट्रिपल बॉन्ड पण तुम्हाला दिलेला आहे. यांच्यासोबत जर आपण एखाद्या HBr ची आपण जर रिएक्शन करत असाल इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड, तर इथं आपण लक्षात ठेवायचं आहे पहा की डबल बॉन्ड सोबत पण आपल्याला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन पाहायला मिळते, ट्रिपल बॉन्ड सोबत पण आपल्याला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन पाहायला मिळते, ते आपण इथं बघितलेलं आहे. बरोबर आहे. आता बघा मग नेमका आपण ऍडिशन एकच मोल जर तुम्हाला याचा दिला असेल तर ऍडिशन एका मोलचं कुणाकडे करायचं, मग ट्रिपल बॉन्ड सोबत करायचं का डबल बॉन्ड सोबत करायचं. तर त्यासाठी कधी लक्षात ठेवा की डबल बॉन्ड हा मोर रिएक्टिव्ह, अल्किन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन द अल्काइन्स असं आपण लक्षात ठेवू. म्हणून आपण अल्किन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन द अल्काइन या रिएक्शन बद्दल आपण थोडं लक्षात ठेवा. आता का त्याचे कारण पण मी तुम्हाला सांगतो. मग याच्यापासून तुम्हाला दोन पॉसिबिलिटी आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या बघा, एक कार्बोकॅटायन जर आपण बघितलं तर कार्बोकॅटायन आपल्याला इथं पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला येऊ शकतो, बरोबर आहे, किंवा इथं पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळू शकतो. बघा हा तुमचा CH3 हा CH पॉझिटिव्ह, त्यानंतर तुमचा CH2 हा C ट्रिपल बॉन्ड CH, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पॉसिबल कोणता असेल, CH2 डबल बॉन्ड CH हा CH2 हा C पॉझिटिव्ह डबल बॉन्ड हा तुमचा CH2 असा एक कार्बोकॅटायन आपल्याला बनू शकतो, बरोबर आहे. आता हे जे दोन कार्बोकॅटायन आपल्याला मिळतात तर मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोणता असतो, मी तुम्हाला मागे सांगितलेलं पहा की जो अनसॅच्युरेटेड कार्बोकॅटायन असतो तो लेस स्टेबल असतो. आणि इथं तुम्हाला काय असेल पहा, हायपर कॉन्जुगेशन इथं 5 टाइम्स होतंय, इथं हायपर कॉन्जुगेशन आपल्याला किती वेळेस होतं, 2 टाइम्स आपल्याला होतं. म्हणजेच आपल्याला कधीही एखाद्या डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जर येत असेल तर त्यातला मेजर प्रोडक्ट जर तुम्हाला ठरवायचा असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, कधीही अल्किन हा मोर रिएक्टिव्ह आहे अल्काइन पेक्षा. त्यानंतर जे कार्बोकॅटायन्स आपल्याला मिळाले, डबल बॉन्ड इन्व्हॉल्व केला तर हा कार्बोकॅटायन जो मिळतो याच्यामध्ये आपल्याला 5 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला मिळतो, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की हे रेझोनन्स मध्ये येईल तर हा तुमचा -I इफेक्ट आपल्याला दाखवत असतो, बरोबर आहे. कधीच रेझोनन्स मध्ये घेऊ नका. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, तर इथं हायपर कॉन्जुगेशन आपल्याला काय मिळेल, फक्त 2 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे. मग मेजर प्रोडक्ट कोणता येईल तुम्हाला, हा प्रोडक्ट येईल, बरोबर आहे. त्यानुसार तुम्हाला काय म्हणता येईल पहा की याच्यापासून आपल्याला मिळालेला जो प्रोडक्ट असेल
तर तो प्रोडक्ट CH3 हा CH हा तुमचा Br हा CH2 C ट्रिपल बॉन्ड CH हा त्याचा मेजर प्रोडक्ट असेल असं लक्षात ठेवा. म्हणजे जिथं काय लिहिणार आहात तुम्ही, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर एकाच मॉलिक्यूल मध्ये येत असतील तर त्यावेळेस रिॲक्टिव्हिटी कुणाची जास्त राहील तर डबल बॉन्डची राहील, ट्रिपल बॉन्डची राहणार नाही. हे आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकता, इफ डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट इन सेम molecule, then electrophilic addition reaction takes place on carbon double bond only. ही आपण नोट लक्षात ठेवायची. बरोबर आहे. तर हे आपण काय लक्षात ठेवणार आहात, जर तुम्हाला डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर तुम्हाला दिलेला असेल तर त्यावेळेस आपण कोण मोर रिएक्टिव्ह सांगणार, तर अल्किल कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याचे कारण आपण त्याच्यापासून तयार होणाऱ्या कार्बोकॅटायनच्या स्टेबिलिटीच्या आधारावर आपण सांगू शकतो. एक महत्त्वाचं एक्झाम्पल लक्षात राहील. आता पुढे बघा. आता आणखीन याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पाहतो 12 एक्झाम्पल आपण, ज्याच्यात हा CH2 डबल बॉन्ड CH हा C ट्रिपल बॉन्ड CH आता असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. तर या मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला नेमका, आता मी वर काय सांगितलं तुम्हाला की डबल बॉन्ड हा मोर रिएक्टिव्ह असतो असं मी तुम्हाला सांगितलं. पण आता या सिच्युएशन मध्ये काय पाहायला मिळतं बघा. इथं तुम्हाला काय मिळेल, तर याच्यामध्ये आपल्याला फार वेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतील. ते कसे, तर याच्यामध्ये कोण रिएक्टिव्ह होतो, मग ट्रिपल बॉन्डेड होतो का डबल बॉन्डेड होतो, याच्यावर आपण चर्चा करू. याच्यासोबत जर आपण HCl ची रिएक्शन आपण कार्बन टेट्राक्लोराइड प्रेझेन्स करताना केला तर आपण काय पाहतोय का, याच्यापासून कार्बोकॅटायन जर मिळवला तर हा तुमचा CH3CH हा पॉझिटिव्ह आणि त्यानंतर तुमचा हा C ट्रिपल बॉन्ड CH असा आपल्याला मिळतो. दुसरा कार्बोकॅटायन काय मिळू शकतो, तर हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल का, C हा पॉझिटिव्ह चार्ज डबल बॉन्ड हा तुमचा CH2 आपल्याला पाहायला मिळतो. मग आता बघा याच्यामध्ये जर पाहिला तर याच्यामध्ये काय पाहतो बघा, ज्यावेळेस आपण हा कार्बोकॅटायन आपल्याला मिळेल तर हा तुमचा -I इफेक्ट आपल्याला दाखवतो. काय दाखवतो, -I इफेक्ट दाखवतो. नो M इफेक्ट किंवा त्याला आपण म्हणतो रेझोनन्स. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा कधीच तुम्हाला रेझोनन्स मध्ये येणार नाही आणि म्हणजे त्याची स्टेबिलिटी वाढणार नाही. म्हणून हा काय होतो तुमचा लेस स्टेबल होतो. आणि इथं जर बघितला तर हा तुम्हाला रेझोनन्स मध्ये येतो आणि इथं तुम्हाला रेझोनन्स होत असेल रेझोनन्स, तर त्यामुळे आपल्याला काय असेल पहा, मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला बनतो. आणि मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा, मेजर प्रोडक्ट आपल्याला या कार्बोकॅटायन्स पासून मिळतो. म्हणजेच ट्रिपल बॉन्ड सोबत आपण एडिशन करायला. बरोबर आहे. मग आता ट्रिपल बॉन्ड सोबत जर आपण Br किंवा Cl घेतला, हा Cl घेतला असाल तर प्रोडक्ट बनतो CH2 डबल बॉन्ड CH हा CCl हा डबल बॉन्ड हा तुमचा CH2 आपल्याला फॉर्मेशन होतो. याला आपण काय म्हणू पहा, मेजर प्रोडक्ट असं म्हणतात. याला काय म्हणू आपण, मेजर प्रोडक्ट असं म्हटलं जातं. तर हे कारण तुम्हाला कळतात. तर या कारणानुसार आपण काय करू शकतो पहा, तर या पद्धतीने आपण त्याचं काय करतो, प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करता आले पाहिजे. लक्षात राहील. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल मी तुम्हाला घेणार आहे. समजा आता दोन डबल बॉन्ड ब्युटाडाइन असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करू. तर आता याच्यामध्ये आपण महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. जर आपण एक एक्झाम्पल घेतला त्याला आपण म्हणतो हा CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 याच्यासोबत आपण HBr इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड आपण घेऊ. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला दोन पॉसिबिलिटीज आहेत. त्या दोन पॉसिबिलिटीज कोणत्या असतील पहा,
तर याच्यामध्ये आपल्याला दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतात. एक तर आपण इथे ऍडिशन करू शकतो किंवा इथे ऍडिशन आपण करू शकता, बरोबर आहे. म्हणजे याच्यापासून आपल्याला दोन पॉसिबल प्रोडक्ट आणि दोन कार्बोकॅटायन्स आपल्याला मिळू शकतात. ते कसे बघा, याच्यामध्ये आपण काय केलं, एक रेझोनन्स मुळे आपल्याला मिळू शकतो. कुठलाही घेतला तर एक आपल्याला काय मिळेल पहा, हा CH मी इथे लिहितोय, हा तुमचा CH2, हा CH पॉझिटिव्ह, त्यानंतर तुमचा काय असेल पहा CH डबल बॉन्ड CH2 असं आपल्याला मिळेल, बरोबर आहे. मग आता बघा, याचा जर आपण रेझोनन्स केला, आता या कार्बोकॅटायन्स मध्ये आपण काय करू, रेझोनन्स केलं म्हणजे जिथे रेझोनन्स म्हणजे हा डबल बॉन्ड इथे येईल, त्यानुसार तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज कुठे येईल मग आता. तर आता जर रेझोनन्स आपण केला तर आपण काय केला, एडिशन आपण करत असताना कुठे केला असता, इथे केला आणि इथे केला, म्हणजे त्याला हायड्रोजन आयटम आपण इथे ऍड केला म्हणजे हा CH3 झाला. म्हणजे याला आपण काय म्हणतो पहा, 1-2 एडिशन आपण त्याला म्हणतो. म्हणजे येणारा हायड्रोजन कुठे येणार आहे, 2 वर, आणि इथं तुम्हाला हायड्रोजन इथं फर्स्ट कार्बनला जोडला. दुसरा आपण जर बघितला, जर समजा आपण रेझोनन्स केलं, याचा जर रेझोनन्स आपण केला तर तुम्हाला काय मिळू शकतो पहा, हे इथं डबल बॉन्ड जाईल, हा इथं जाईल, म्हणजे इथं तुम्हाला हायड्रोजन होईल, ऍड होईल, आणि इथं तुम्हाला काय मिळेल पहा, एक पॉझिटिव्ह चार्ज बनेल. समजते का तुम्हाला मी काय म्हणतोय. हे जर आपण रेझोनन्स केला तर तुम्हाला काय होईल, निगेटिव्ह चार्ज इथं आला, निगेटिव्ह चार्ज इथं आला म्हणजे H पॉझिटिव्ह इथं आला, म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, हा CH2 पॉझिटिव्ह, त्यानंतर CH डबल बॉन्ड CH, आणि त्यानंतर तुमचा हा CH3 बनला. हे दोन कार्बोकॅटायन आपल्याला बनले. म्हणजेच हा पॉझिटिव्ह चार्ज एकतर या कार्बनवर बनतोय किंवा या कार्बनवर बनतोय. म्हणजेच इथं आपण काय केला, हा 1 2 3 4 हायड्रोजन आपण कुठे ऍड केला, फर्स्ट, आणि हायड्रोजन कुठे सेकंडवर. याला आपण म्हणू 1-2 एडिशन. याला काय म्हणू आपण, 1-2 एडिशन करू शकतो. इथं जर बघितला हायड्रोजन आपण कुठे केला, फोर्थला, म्हणजे 1 2 3 4 आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. किंवा इकडून नंबर द्या, काय अडचण नाही, कारण तो 2 पोझिशनला येतो, म्हणून आपण याला 1-4 एडिशन असं आपण त्याला म्हणतो. तर ही जे 1-2 एडिशन असेल आणि 1-4 एडिशन असेल, असे दोन पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला मिळतात. कारण याचं जर हायब्रिड बघितला, हायब्रिड स्ट्रक्चर जर आपण बघितला तर काय होईल, तर हा तुमचा CH2 सिंगल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH3 आपण घेतला. तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, तर रेझोनन्स कुठे व्हायला, आपला हे इथं पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला काय व्हायला, मायग्रेट व्हायला. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बनू शकतो. म्हणजे हे हायब्रिड आहे. मग आपण ऍडिशन इथे करू शकता आणि इथे करू शकतो, बरोबर. या कार्बनला करू शकता, या कार्बनला करू शकता. मग आता याच्यातला मेजर प्रोडक्ट ठरवायचा कसा, तर फार सिंपल गोष्ट आहे. प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटली आपल्याला ते प्रूव्ह झालेलं आहे पहा. तर याच्यावर जर आपण बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला दोन पॉसिबिलिटीज आहेत. तर आता बघा, मी काय करू शकतो, एकतर एडिशन मी हायड्रोजनची इथं करू शकतो, बरोबर आहे. इथं जर मी करत असेल तर आपल्याला काय मिळेल पहा, तर इथं आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल, तर हा CH3, हा CHBr CH डबल बॉन्ड CH2 असा प्रोडक्ट मिळाला. याला मी काय म्हणू शकतो, 1-2 एडिशन, बरोबर आहे. आता दुसरी पॉसिबिलिटी काय असेल पहा, मी हायड्रोजन याला जोडू शकतो, हायड्रोजन याला जोडलाय, म्हणजे तुम्हाला काय मिळेल पहा, हा Br, हा CH2 CH डबल बॉन्ड CH, आणि हा तुमचा CH3 असेल, राईट. नीट लक्षात घ्या. आता दोन पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला मिळतील. याला आपण काय म्हणू, 1-4 एडिशन. याला काय म्हणू आपण, 1-4 एडिशन आपण त्याला म्हणतो. मग आता 1-4 एडिशन मधला मेजर प्रोडक्ट कसा ठरवायचा, तर आपण बघतो हे दोन पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला कसे मिळाले. तर त्यासाठी लक्षात असू द्या, हा जो प्रोडक्ट आपल्याला मिळाला तर काय मिळाला, कायनेटिकली आपल्याला काय मिळाला, कायनेटिकली कंट्रोल्ड प्रोडक्ट मिळाला. याला आपण म्हणू KCP, बरोबर आहे. आणि हा काय मिळाला, थर्मो डायनामिकली कंट्रोल प्रोडक्ट आपल्याला मिळाला, बरोबर आहे. याला आपण TCP असं आपण त्याला म्हणतो. आणि ज्यावेळेस ही रिॲक्शन होताना जर आपण काय म्हणतोय, लोअर टेम्परेचरला ही रिॲक्शन आपल्याला मिळाली, लोअर टेम्परेचर, बरोबर आहे. आणि ही हायर टेम्परेचरला मिळते, हायर टेम्परेचरला.
लक्षात राहील, हे दोन शब्द लक्षात ठेवा. थर्मोडायनामिकली जर कंट्रोल रिएक्शन असेल तर ती हायर टेम्परेचरला, आणि जर कायनेटिकली जर तुम्हाला कंट्रोल रिएक्शन असेल तर ती लोअर टेम्परेचरला. म्हणजे त्याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो पहा, ज्या वेळेस ही रिएक्शन तुम्हाला जर -40 डिग्री सेल्सिअसला घडत असेल तर त्यावेळेस मेजर प्रोडक्ट आपल्याला कोणता असेल, हा प्रोडक्ट असेल. आणि जर आपल्याला रूम टेम्परेचरला किंवा +40 डिग्री सेल्सिअसला जर असेल तर त्यावेळेस आपण याला काय म्हणू पहा, मेजर प्रोडक्ट असं म्हणतो. लक्षात राहील. आणि म्हणून आपण थर्मोडायनामिकली कंट्रोल रिएक्शन, इथं जर टेम्परेचर तुम्हाला जर -30 डिग्री दिलं असेल, -50 डिग्री दिलं असेल तर त्यावेळेस आपल्याला कोणता प्रोडक्ट लिहायचा, 1-2 ऍडिशन. लक्षात येते, लोअर टेम्परेचर 1-2 ऍडिशन म्हणजे जवळच ऍडिशन, आणि 1-4 ऍडिशन होत असेल तर हायर टेम्परेचरला 1-4 ऍडिशन असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं हा तुमचा मायनर आणि मेजर प्रोडक्ट एक्सपेरिमेंटली दिलेला आहे, आणि त्या एक्सपेरिमेंटनुसार कायनेटिकली हा प्रोडक्ट मेजर असतो आणि थर्मोडायनामिकली हा मेजर प्रोडक्ट असतो, असं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे जे सर्व एक्झाम्पल आपण बघितलं, हे एक्झाम्पल तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करा. आणि हे आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन याच्याबद्दल आपण जेवढे एक्झाम्पल घेता येतील इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलार सॉल्व्हंट याच्याबद्दल आपण बघितलं. आता आपण नेक्स्ट प्रकार पाहणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पोलार प्रोटिक सॉल्व्हंट, आणि पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करू. धन्यवाद.